हाय युनियन, चला मग आज गुढीपाडव्यासाठी स्पेशल रेडी व्हा। ही माझी साडी आहे आणि मी ज्वेलरी सर्व काढून ठेवलं। हे बघा, हा माझा ब्लाऊज, हा साडी आहे। तर मी शॉर्टमध्ये हे तुम्हाला थोडे दाखवायचा प्रयत्न केला की मी काय वेअर करणार आहे। अशा प्रकारे सिंपल असं महाराष्ट्र आपण लुक करणार आहे। चला मग आता गुढीपाडव्यासाठी स्पेशल लुक करूया। आता ऑलरेडी मी रेकॉर्ड केलेला आवाज तरी रेकॉर्ड नाही झाला, तर मग मला परत करावं लागलं। तर मी इथे बोलते सिंपल असं आपण मेकअप करणार। ऑलरेडी मी सगळं रेडी झाली आहे साडी बिडी घालून। तर चला मग आता पटकन आपण मेकअप करू आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। चला मग फास्टमध्ये आपण करणार आहोत। तर फर्स्ट आपण टोनर यूज करणार आहोत। तर टोनर म्हणून आपण रोज वॉटर यूज करतो आहे। तर हा असा स्प्रे करून घेत आहोत। आपण सिंपल मेकअप करणार आहेत, कोणी पण करू शकतो हा मेकअप। फर्स्ट टाईम करत असतील ते पण हा व्हिडिओ बघून करू शकता। सिंपल असं गुढीपाडव्यासाठी स्पेशल लुक होऊन जाईल आहे। तर आपण टोनर म्हणून लावून घेतलं आहे रोज वॉटर, आपण हेच लावतो आहे। त्यानंतर मॉइश्चरायझर लावतो आहे। मॉइश्चरायझर आपण जास्त क्वांटिटीमध्ये लावणार पूर्ण फेसला आणि त्याच्यानंतर आपण मानेला पण लावून घेणार आहोत। हे माझे सेकंड स्टेप आहे। हे बघा, मस्त पूर्ण मानेला पण लावून घेतलं आहे। त्याच्यानंतर आपण प्रायमर यूज करणार आहोत। तर प्रायमर माझा आहे स्वीज ब्युटीचं। तर हा प्रायमर आहे। तर मी आधी हा प्रायमर पूर्ण अप्लाय करून घेते मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर। त्यानंतर मी काय करते हे पुढे तुम्हाला सांगते। आणि हा प्रायमर मी हातानेच लावणार आहे, स्पंजनी नाही लावत, हातानेच लावते। हे बघा, आपण मॉइश्चरायझर कसं लावलं तसंच आपण प्रायमर हे हातानेच लावणार आहोत। बघा, लावल्यानंतर शाईन येते फेसवरती एक वेगळाच। हे बघितलं, हे बघा, प्रायमर मला खूप आवडलं आहे। हा माझ्याकडे 2 वर्ष झाला आहे प्रायमर। तर मला खूप छान वाटतं आणि आपला मेकअप आहे ना नीट व्यवस्थित बसतो पण प्रायमर हे लावायचंच असतं। हे बघा, पूर्ण लुक चेंज होतं आहे, शाईन येते एक। त्याच्यानंतर आपण फाउंडेशन घेतलं आहे। त्या फाउंडेशनमध्ये एकदम कमी क्वांटिटी आपण फाउंडेशन घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करणार आहोत थोडंसं प्रायमर, कारण की एक वेगळी शाईन येईल आणि जास्त आपल्याला ओव्हर वाटणार नाही। दोन्ही मॅच, माझ्या फेसला दोन्ही मॅच होईल। तर मी पहिला दोन्ही मिक्स करून घेते चांगलं हातावरती। कमी क्वांटिटीज घेतले, जास्त क्वांटिटी नाही घेतले। त्यामुळे पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे आणि नंतर आपण अप्लाय करून घेणार आहोत। आपण हातानेच अप्लाय करून घेणार आहोत। हे बघा, पूर्ण आपल्याला टॅप 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 करून नाही का पूर्ण फेसला लावून घ्यायचं आहे आणि मानला पण लावायचं आहे, नाही तर मान वेगळी आणि फेस वेगळं होऊन जाईल त्यामुळे। तर दोन्ही ठिकाणी का असं टॅप करायचं, पूर्ण टॅप केल्यानं नीट व्यवस्थित मच होऊन जातं ते पूर्ण। हे घरच्या घरी असं तुम्ही बघून हा व्हिडिओ बघून करू शकता तुम्ही। हे पूर्ण मच झालं, हे बघा। तर पूर्ण प्रकारे आपण ह्यानी स्पंजनी लावलं ना तर जास्त स्पंजला लागतं, फेसला लागत नाही। आणि घेताना पण आपण क्वांटिटी खूप थोडी घेतलेली तरी माझ्या फेसला आणि मानेला भरपूर झालं आहे। बघा, पूर्ण टॅप करून घ्यायचं, टॅप 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 करायचं। हे बघा, पूर्ण माझं फेस आणि ते सेम हे होऊन गेलं। बघा, पूर्ण फेस एकसारखं लावून घेतल्यासारखं वाटतं, पूर्ण मच झालं आहे। बघा, पूर्ण एवढे डार्क सर्कल पण वाटत नाही, म्हणजे जास्त लावायची गरज नाही। कन्सिलर हे ते खूप कमी वेळेमध्ये तुम्ही असा मेकअप, मी बोलून करते त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागतो। तुम्ही स्वतःहून करायला घेतल्यानं पटापटापटा होऊन जाईल।
बोलून करते म्हणून जरा लॉंग व्हिडिओ होऊन जातो. पूर्ण टॅप करून झालं. हे बघा, असं पूर्ण टॅप करून घेतलं ना नीट व्यवस्थित बसतो. हो का, हे बघा पूर्ण व्यवस्थित बसला आणि डार्क सर्कल कुठेच वाटत नाही आहे. डार्क सर्कल आहे म्हणून मला डोळ्याच्या खाली थोडं आहे, खरं वाटत नाही आहे ते. त्याच्यानंतर आपण फाउंडेशन लावणार आहोत, कॉम्पॅक्ट लावणार आहोत. कॉम्पॅक्ट कलर बारचा माझ्याकडे कॉम्पॅक्ट आहे, तो आपण टॅप करून पूर्ण सेट करून घेणार आहोत. ते झाल्यानंतर मी सांगते की हे मी कधीतरच यूज करते, जास्त यूज नाही करत असं मी सांगत आहे. हे बघा, डार्क सर्कल हे पूर्ण लपून बसले, दिसतच नाही आहेत काय. आता मी कॉम्पॅक्ट घेतला आहे कलर ब्रशचा आणि आपण टॅप करून लावणार. ओका हे बघितलं का, पूर्ण लुक चेंज होतं आहे आणि पूर्ण व्यवस्थित बसतोय तो पावडर. थोडीशी क्वांटिटी घेतली, जास्त क्वांटिटी नाही घेतली तरी ओका पूर्ण मेकअप आपला व्यवस्थित बसला आहे. हे बघा, पूर्ण व्यवस्थित बसला आहे. हे बघा, पूर्ण खूप ओव्हर पण वाटत नाही, काय नाही, सिम्पल असा. कॉम्पॅक्ट लावणार ना तुम्ही तर फेसला आणि मानाला दोन्हीकडे लावा, नाहीतर मान वेगळी आणि फेस वेगळा असं दिसेल. त्यामुळे दोन्हीकडे तुम्ही आरामात लावा. हे बघा, पूर्ण कॉम्पॅक्ट झालं आहे आपलं, पूर्ण लावून अप्लाय केलं आहे पूर्ण. हे बघा, परत मी हाताने एकदा सेट करते आणि हे बघा पूर्ण असं बसलं आहे आपला मेकअप, असं मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित झालं. त्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत. ह्याने आपण एब्रो करणार, ह्याचा यूज नाही करत आहे. तर ह्याच्यामध्ये माझं छोटंसं पॅलेट आहे, एकदम छोटंसं आहे, खूप वर्ष झालं आहे माझ्याकडे. तर मी जास्त कधीतरीच मेकअप यूज करते. तर मी त्यातला मरून कलर, लाईटली मरून कलर घेतला आहे आणि तो मी माझ्या ह्याला लावते, डोळ्यांच्या एब्रो म्हणजे डोळ्यांवरती लावते. आय शॅडो बोलतात ना ते. एकदम कमी क्वांटिटी घेतली आहे, हातानेच लावते जास्त. हे बघा, पूर्ण चेंज होऊन जाते, एकदम लाईट लावलं आहे मी. हे बघा, जरा माझं इकडे ह्या साईडला झालं आहे तर मी हे पुसून घेते आधी. हाताला लावताना थोडं त्या साईडला गेलं डोळ्यांपाशी. तर मी आता थोडंसं कॉम्पॅक्ट घेते आणि कॉम्पॅक्टने थोडं पावडर लावून घेते, म्हणजे ते दिसणार नाही आपल्याला. हे बघा, हो का, दिसत नाही आहे नीट व्यवस्थित दोन्ही साईडला झालं. हे बघा, सिम्पल असं हातानेच लावलं, ब्रशने लावत नाही बसले. एकदम थोडंसं घेतलं क्वांटिटी आणि मग लावून घेतलं आहे आपण, जास्त क्वांटिटी आपण नाही घेतलं आहे. त्यातलं मी ब्लॅक कलर थोडंसं घेतलं त्याच्यावरती आणि हे करते. अरे मला माहीतच नाही की ऑलरेडी त्याला थोडं लावलेलं होतं. हे बघा, मला नंतर लक्षात आलं की माझ्याकडे आयब्रो पेन्सिल ऑलरेडी आहे आणि मी उगाच ह्याने लावलं असं वाटलं, गडबडीमध्ये लावलं. आता मी पुसून घेते. नंतर माझ्या लक्षात आलं आहे माझ्याकडे, तेव्हा मी असं करत बसलेली. एवढं सगळं मेकअप घेऊन बसले की कन्फ्यूज झाले की कोणतं हे करायचं. ह्याला पण थोडंसं सेट करते, जास्त काही नाही. मी एब्रो पण कधीतरच करते, 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने. ते जास्त मी मेकअप नाही करत आहे. आज गुढीपाडव्यासाठी स्पेशल लुक करायचं ठरलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझा मेकअप सिम्पल असा लवकर होण्यासाठी, कारण की मी बोलून करते त्यामुळे जास्त वेळ जातो आहे बोलून करण्यामध्ये. हे बघा, मस्त आता आपण रेडी झालं आहे. हे बघा, तर मी शोधते की मला दुसरं आता काय करायचं, लक्षातच येत नव्हतं.
एवढंसं मेकअप मी ऑलरेडी घेऊन बसले तिथे. त्याच्यानंतर मी लिपस्टिक घेतली आहे, नवीनच घेतली आहे मी मिंत्रावरून. फर्स्ट टाईम मिंत्रावरून मी मागवलं आहे. तर ही स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. तर लावल्यानंतर हा लूक वेगळाच येतो. लावल्यावर कॅमेरामध्ये नाही का रेड कलर दिसतो, तर रेड कलर नाही आहे, तर हा स्ट्रॉबेरी कलर आहे. डार्क कलर नाही, लाईट कलर आहे. खरं लावल्यानंतर तो वाटतो की खूप हे आहे. आणि ही वाली लिपस्टिक नाही का इंस्टाग्रामला खूप व्हायरल होती, तर मला राहवलं नाही आहे. त्यामुळे माझी लिपस्टिक पण संपलेली, म्हणून मी ऑर्डर केली. ह्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगते. हे बघा, असं लावून घेतले. खरं मी अजून परत एकदा सेट करते. परत ते थोडंसं अजून क्वांटिटी लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे ते लावल्यानंतर नाही का तुम्हाला लिप बाम लावल्यासारखं वाटते. हे बघा, तर मी थोडंसं डार्क करते, कारण डार्क केल्यावर नीट व्यवस्थित दिसेल कॅमेरामध्ये, म्हणून थोडंसं डार्क करायचा प्रयत्न करायला. हे बघा, ह्याला नाही का दाबायचं असतं. दाबल्यानंतर पाठीमागून दाबलं ना तर ते पुढे बाहेर निघतं लिप बामसारखं आणि मस्त, आणि खूप वेळेला राहते पण. आणि असं वाटतं की आपण लिपस्टिक नाही लावली तर लिप बाम लावलं असं वाटतं. लिप बाम फ्लेवरसारखं वाटतं. हे बघ, डार्क वाटते. माझी साडी पण रेड कलर आणि ते पण रेड कलर असं वाटतं. खरं रेड कलर नाही आहे, तो स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे लाईट कलरमध्ये. खरं दिसताना वेगळं दिसतं. हे बघा, तर मी थोडंसं नाही का आत्ता एब्रो भेटलं मला. हे समोरच होतं, मगाशी भेटलंच नाही. मी एब्रोला जास्त काही करत नाही, आहे तसेच नॅचरली ठेवते. आहे तसं, त्याला काहीच करत नाही. आणि हे मी घेऊन जरा बॉर्डर करते. मला लक्षातच राहत नाही की आधी करायचं असतं. लिपस्टिक लावून झाल्यानंतर माझ्या लक्षात येते. तर मी आता थोडंसं बॉर्डर करते आणि बॉर्डरला जरा डार्क करते. हे बघा, हे बघा, असं आपण डार्क केलं. साडीचा आणि ह्याचा कलर सेम आहे म्हणून मी सांगते इथे. आधी रेकॉर्ड केलं तर रेकॉर्ड नाही झाला, तर परत मी रेकॉर्ड करायला सेम वाटते. हे बघा, लिपस्टिक लावली आहे खरं मग खूप वेळ राहते. मी ही दुसऱ्यांदा लिपस्टिक लावली, ही मागवलेली स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, खूप छान आहे. तर आता मी अशी ट्रेडिशनलवाली टिकली लावली. ट्रेडिशनल म्हणजे चंद्रकोर टिकलीच येते, खूप मोठी नाही लावली आहे, तर छोटीशी लावली आहे. माझ्याकडे ही आता सध्या अवेलेबल होती, तर मी ही लावली आहे. कारण की जर टायमाला मी गोलवालीच टिकली लावते. तर आपण गुढीपाडव्यासाठी मेकअप करतो आहे, तर थोडं ट्रेडिशनलमध्येच यायला पाहिजे, म्हणून ही चंद्रकोर असं टिकली लावून घेतली मी. ती बसतच नव्हती, एवढी छोटी होती आणि वाकडी वाकडी दिसत होती कॅमेरामध्ये, त्यामुळे त्याला मी सेट करत होते. आता मी काजळ लावते. काजळ मी सिंपल लावणार आहे, नुसतं खाली बॉर्डरलाच लावणार आहे, वरती नाही लावत. आणि डार्क लावणार. हे बघा, मी ही काजळ पण खूप छान आहे. 18-19 तास राहतं हे, आणि आहे तसंच राहतं. खूप छान आहे, मला खूप आवडलं आहे काजळ. आणि बघितलं, काजळ लावल्यानंतर एक वेगळाच लूक येतो. तर काजळ हे कंपल्सरी लावा तुम्ही. तुमच्याकडे कोणतं काजळ अवेलेबल असेल ते तुम्ही लावून घ्या. हे बघा, मी खाली लावले, वरती नाही लावली आहे. जर वरती पण मी लावते, म्हणजे डोळ्यांच्या वरती, तर ते नाही लावले, नुसतं खालीच लावले मी. हे बघा, अशा प्रकारे मी काजळ लावल्यानंतर एक लूक, नवीनच लूक तयार होतो. आणि माझ्या लक्षातच नाही की मी ब्लश लावायला पाहिजे, तर माझ्या आत्ता लक्षात आलं, म्हणून मी थोडंसं ब्लश घेतलं आहे आणि लावत आहे. आणि ब्लश मी घेतला आहे तो पिंक कलर आहे, लाईट पिंक कलर. असंच टॅप 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 करून लावते, जास्त लावत नाही मी. एकदम नॅचरल वाटायला पाहिजे म्हणून. माझ्या लक्षातच नाही की पहिला ब्लश लावायचं होतं. मी आधी सगळं रेडी झाली आणि तेव्हा लक्षात आलं की मी ब्लश लावला नाही.
हे बघा एकदम हाताने लाईट कलर घेतला, एकदम लाईट. नाकाला जास्त लागलं वाटते, ते मी पुसते नंतर. हे बघा मस्त असं सिंपल, एकदम नॅचरल वाटायला पाहिजे म्हणून मी हातानेच लावलं, ब्लशने लावलं. मग थोडंसं मी पुसलं. हे बघा पूर्ण व्यवस्थित झालं. अशी मी सिंपल अशी मेकअप माझा प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवायचा. तर हा मेकअप तुम्हाला कसा आवडला हे नक्की सांगा आणि कमेंट पण करा. आणि तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला मेकअप करता येते सर, आणि माझं काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर मी ट्राय करते अजून. मी काय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे, मी तर बेसिक मेकअप दाखवलं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आता मी वेअर करते कानातले. काय मी ज्वेलरी काढलेलं ना ते सगळं वेअर करते. कानातले घातल्यानं लुक चेंज होतो. तसंच मी दुसरं पण मी आता चोकर घालणार आहे ना त्याच्यावरचेच हे कानातले आहेत. हे बघा खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आपण चोकर वेअर करणार आहोत. चोकर हे ह्याच्या मारवाडी स्टाईलमध्ये चोकर आहे. तर हा जरा युनिक चोकर आहे म्हणून मी हा वेअर करणार आहे ह्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर एक मोठं मंगळसूत्र वेअर करणार आहे. हे 2 तरी पाडव्यासाठी कंपल्सरीच असायला पाहिजे. आणि बांगड्या गुढीपाडव्यासाठी. आणि माझ्याकडनं गुढीपाडव्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे मी हे छोटे मंगळसूत्र आहे, तर हे मी मोठं मंगळसूत्र वेअर करते. तो त्याच्या असं वेअर केलं. खूप लावून आहे, 30 इंचच आहे तो. आणि अशा प्रकारे आपण वेअर केलं. त्याच्यानंतर काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. बांगड्यांच्या बाजूला मी कडे घातले नाही आहेत ह्या टायमाला. डायरेक्टली मी हिरव्या बांगड्याच वेअर करणार आहे. कारण की ऑलरेडी साडीवरती गोल्डन कलर आहे. मी पण वेअर केलं आहे, सर्व गोल्डन कलर आहे. खूप गोल्डन कलर होऊन जाईल. त्याच्यामुळे मग मी पूर्ण ग्रीन, दोन्ही हातामध्ये ग्रीनच बांगड्या घातल्यात. दोन्ही हातामध्ये वेअर केल्यात म्हणजे. कारण की साडीवरती पण ग्रीन आहे. आणि ट्रेडिशनल फंक्शन, महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल फंक्शनमध्ये हिरव्या बांगड्या घातल्याशिवाय किंवा नथ घातल्याशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही. लेडीज हे प्रत्येक ह्याच्यामध्ये, सणामध्ये असू दे, सण असू दे, त्या प्रत्येक ह्याच्यासाठी हे वेअरच करतात. आणि एक वेगळा लूक तयार होतो. त्याच्यानंतर मी दोन्ही बांगड्या वेअर करते असे सिंपलच. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बडबड करत असते. अशा प्रकारे मी सिंपल असा केला आहे लूक. तुम्हाला हा लूक कसा आवडला आहे नक्की सांगा, कमेंट करा. अशा प्रकारे हिरव्या बांगड्या मी वेअर केल्यात. आणि माझ्यासारखा मेकअप लूक तुम्ही सिंपल बेसिक मेकअप करू शकता. मी काय प्रोफेशनल आला नाही, सिंपल असा बेसिक मेकअप केला आहे. आणि लूक छान झाला आहे, मस्त आहे. मला तर खूप आवडलं. मी खूप सारे फोटो पण काढले. आणि माझ्या रिंग होते तर रिंग पण मी वेअर करून घेतल्यात आहे बघा. आणि आता ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये नथ पाहिजे. तर मी माझ्याकडे छोटीशी नथ होती, ती मी वेअर करते. खूप दिवस झालं माझ्याकडे हे नथ आहे, खूप वर्ष झालं. हे बघा पूर्ण लूक असा रेडी झाला आहे. सिंपल पूर्णच आहे ना दाखवतो, थोडीशीच मी तुम्हाला माझा पूर्ण साडी दाखवत नाही आहे. तर अर्धा पूर्ण असं मी दाखवते. हे बघा अशा प्रकारे मी रेडी झाली आहे मस्तपैकी गुढीपाडव्यासाठी. तर असा तुम्ही लूक सिंपल करू शकता. ही माझी पिंक कलरची साडी आहे, तर ह्याच्यामध्ये रेड कलर दिसतो कॅमेरामध्ये. आणि ह्याचं हे असं मस्तपैकी असं बॉर्डर आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटते. साडी पण खूप छान आहे. आणि चोकर ते सर्व. आणि आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. आणि ह्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये हा लूक कसा आवडला का, आणि ह्याच्यामध्ये काय मी चेंजेस करायला पाहिजेत का. तर असा मी माझ्याकडनं प्रयत्न केला आहे की मी असा एक लूक रेडी केला आहे. तुम्ही असा एक लूक रेडी करू शकता आपल्या घरचे प्रोडक्टच यूज करून, जास्त प्रोडक्ट न यूज करता. आणि आवडलं असेल तर लाईक करा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.